तर तुम्ही लगेच विचारलं विमान उतरण्यासाठी काय लागणार आहे? काय लागणार आहे? विमान ग्राउंड उतरू शकतं यायचं नाही, त्यासाठी काय धावपट्टी लागणार त्याला. तर तुम्हाला हेलिकॉप्टर उतरू शकतो. एखाद्याला सांगितलं मोठ्या व्यक्तीने सांगितलं विमान उतरतं तर तुम्ही म्हणा नाही, पण असं इथं कसं उतरू शकतो? ज्यावेळी तुमच्या मनामध्ये असेल तर ते त्यावेळेस आपण म्हणू शकतो की वैज्ञानिक दृष्टिकोन. त्यामुळे कुणी पण आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस वापरत असतो कुठल्या पण गोष्टी असतील वगैरे त्यावेळेस आपण हे ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस त्याला म्हणायचं आपण वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक विचार जोपासणारा व्यक्ती म्हणून. जर ज्याच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, सायंटिफिक एन्व्हायरमेंट आहे, अशा नागरिकांची आता गरज आपल्याला गरज आहे. जर आपल्याला भारत विकसित देशापर्यंत न्यायचा असेल तर हे आपण फक्त विज्ञानाचे विद्यार्थी आहोत म्हणजेच आपण काय म्हणतो आपण असं म्हणू शकत नाही किंवा आपण एखादा आर्ट्स जरी विद्यार्थी आहे किंवा कॉमर्सचा विद्यार्थी आहे, परंतु दैनंदिन जीवनामध्ये अंधश्रद्धा विचारत असतो. आता केमिस्ट्री काय एक्सपेरिमेंट असतो तरी नारळ वगैरे अचानकच पेटेला वगैरे दाखवतात ते काय साधू काय करतात, दोन मिनिट काहीतरी करतात, जादू काहीतरी म्हणतात, काहीतरी ते म्हणतात आणि नारळ पेटवतात दाखवतात. म्हणजे बघितलं असेल तुम्ही किंवा इथे एखाद्या एक्सपेरिमेंट केमिकल करून दाखवतो एक्सपेरिमेंट आहे. तर त्याच्यामध्ये ग्लिसरीनमध्ये केमिकल क्रिस्टल टाकल्यानंतर ऑटोमॅटिक काय होते तिथं आग तयार होते. आपल्याला काय वाटतं की आणि काही जादू झाले की आपण जादू आहे का नाही, त्याच्यामध्ये सायन्स आहे. कसं झालं नाही आपण शोधतो तसं. तर अशा प्रकारे दृष्टिकोन आता गरजेचा आहे. तर सायन्सचं डेव्हलपमेंट नक्की कशी झाले आपण सुरुवातीस कशा शोध लागला, आगीचा शोध लागल्यानंतर चाकाचा शोध लागला, आग कशी तयार करायची, चाकाचा शोध लागला. चाकाचा शोध लागल्यानंतर पुन्हा काय झालं, चाका शोध लागल्यानंतर ते बाकीच्या मशीन्स वगैरे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा पुन्हा शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध म्हणजे पुन्हा शोध कसा लागला शेतीचा, शेती होती सुरुवातीस माणूस काय करतो वगैरे शेतीमध्ये डेव्हलपमेंट झालं. पण याला काय म्हणायचं आपण अशा प्रकारे सायन्सची डेव्हलपमेंट होत गेली. सुरुवातीस फक्त चाकाचा शोध झाला, चाकानंतर सायकल असेल, त्याच्यानंतर टू व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्याच्यानंतर विमान असेल, जहाज असेल. तर सायन्सच्या दृष्टीने आपण काय केलं, जमिनीमधून पण आपण जायला सुरुवात केली बोगदे वगैरे काढून, त्याच्यानंतर पाण्यामधून पण जायला सुरुवात केली, त्याच्यानंतर जमिनीमधून देखील फास्टमध्ये आपण किती स्पीडनं 300 स्पीडनं 400 स्पीडनं बुलेट ट्रेन्स वगैरे आपण एवढ्या स्पीडनं आपण जातो आणि हवेमधून पण आपण विमानातून जातो. तर ही सायन्सची डेव्हलपमेंट म्हणजे काय, एका चाकाच्या शोधापासून इथंपर्यंत आपण आलो. ही डेव्हलपमेंट आहे. ही कशी डेव्हलपमेंट झाली तर त्यांच्याकडे काय होतं, सायंटिफिक ॲटिट्यूड किंवा सायंटिफिक टेम्परामेंट होतं त्याच्याकडे. हे तुमच्याकडे असणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या गोष्टी जास्त करत असता थोडं नॉलेज घेतलं तुम्ही विचारलं आता समजा केमिस्ट्री किंवा फिजिक्सचं एखादं लेक्चर चालू किंवा कुठलं पण लेक्चर असेल तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस विचारता त्या कन्सेप्टला हे असा कन्सेप्ट का होतो, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे काय करतो टेक्निकल चेक घेऊन की जे कुठून झालेलं आहे, आगीचा शोध लागल्यापासून आता आपण हवेमधून जातोय, पाण्यामधून जातोय, पाण्याच्या आणि जमिनीमधून पण जातोय एवढ्या स्पीड. दुसरी आपली डेव्हलपमेंट म्हणजे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन ज्यावेळेस सायंटिस्ट सांगितलं की आपण वायरलेस इथून आणि दुसऱ्या एखाद्या ठिकाणी व्यक्ती असेल त्याच्यावर आपण वायरलेस कम्युनिकेट करू शकतो, त्यावेळेस त्या सायंटिस्टला वेळात काढलं असतं. आपण सहज आता एका क्लिकवर जगाशी कनेक्ट करू शकतो. एका क्लिकवर तुम्ही आता सध्या इराणचं युद्ध चालू आहे, अमेरिकेचं युद्ध चालू आहे, इस्रायलचं युद्ध चालू आहे, तिथलं जे युद्ध चालू आहे एका क्लिकवर तुम्ही कम्प्युटर किंवा मोबाईलवर जर तुम्ही जस्ट युट्यूबला तुम्ही जस्ट न्यूज बघितला तुम्ही तिथले मिसाईल्स टाकलं इथून. म्हणजे अशा प्रकारची सगळी सायंटिफिक सगळी डेव्हलपमेंट सगळी झालेली आहे. दैनंदिन जीवन तर विदाउट सायन्स इम्पॉसिबल आहे, फार डिफिकल्ट आहे. सकाळी उठल्यापासून आपण गळ्यामध्ये सायन्सच पाहतो. गड्यामध्ये आपण आपल्या गड्यामध्ये 8 वाजले असते, सगळ्याच्या गड्यामध्ये 8 वाजले म्हणजे काय नेमकं गड्या कसं चालतं तुम्ही कधी प्रश्न विचारला, गड्या नेमकं काय होतं जसं चालतं. तिथून पुढे आपण किचनमध्ये आल्यानंतर सगळे आपले इलेक्ट्रॉनिक सगळे इक्विपमेंट असतात, बरेच मिक्सर पासून असेल, फ्रीज असेल, चिमणी असेल, त्याच्यात बाकीचे बरेच फ्रीज असेल, हे सगळे आपण इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स घरामध्ये असतात. टीव्ही असेल, सगळ्या गोष्टी, फॅन असतो, रिमोट फॅन असतो, बघितला असेल रिमोटचे फॅन जातात. तुम्ही जरी फक्त फॅन ऑन म्हणलं तरी फॅन चालू होता व्हॉइसवर,
हे काय आहे? त्याचं कारण काय आहे ते प्रत्येक त्या व्यक्तीने विचारलं की असं होऊ शकतं. फॅन ज्यावेळेस सुद्धा बटनवर चालवतो त्यावेळेस त्याच्या मनात आलं अरे फॅन रिमोटवर लागू शकतो, जसे टीव्हीला फॅन रिमोटवर लागण्यासाठी काय करायला पाहिजे? त्यांना स्टडी केली. रिमोटवर टीव्ही चालते, मग काय कुठल्या वेव्ह जातात, इलेक्ट्रॉनिक वेव्ह कशा जातात, कसा सिग्नल जातो असा विचार केला.